शरद पवारांची तुम्ही भेट घेतली राज्यसभेच्या जागेसंदर्भात. मात्र त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीसोबत चर्चा करा आणि मग निर्णय घ्या. शरद पवार साहेबांची इच्छा आहे उमेदवार म्हणून. नाही, पवार साहेबांची मी अजून काही भेट घेतलेली नाही आहे, परंतु प्राथमिक स्वरूपात आम्ही काही प्रमुख लोक बसलेलो आहोत आणि आमच्या वतीने आम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे, जसं काँग्रेस पक्षाने केलेलं आहे, शिवसेनेने केलेलं आहे. एकत्रितपणे बैठक करून आपण निर्णय घ्यायचा, त्यामध्ये पवार साहेबांनी निवडणूक करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे. मला वाटतं की प्राथमिक स्वरूपात महाविकास आघाडीच्या प्रमुख लोकांची चर्चा झाल्यानंतर मग आम्ही पवार साहेबांशी बोलावं आणि पवार साहेबांना सांगावं, अशा प्रकारची प्राथमिक अशा प्रकारचं आमचं ठरलेलं आहे. पण तिन्ही पक्ष आग्रही आहेत, त्यांच्याकडे उमेदवार आहेत, काही ठिकाणी ते इच्छुकांची यादी आहे. असं असताना जर शरद पवार म्हणत असतील की स्वतः ते उमेदवार असतील तर इतरांचा प्रश्न नाही, आता शेवटी ज्यावेळेला निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या, आता विधान परिषद आहे, विधानसभा आहे, विधान परिषदेच्या नंतर अजून काही निवडणुका होतात, त्यावेळेला चर्चा होतात, त्यावेळेला इच्छा व्यक्त केली आणि तशा प्रकारच्या प्रत्येक पक्षाने मागणी केली तरी एकमताने, मी त्या दिवशी सांगितलं, एकमताने आम्ही 100% एकमताने एक नाव काढून आणू. 3-4 दिवस राहिले आहेत, निर्णय शेवटच्या क्षणालाच होतात. ते त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांची बैठक करून मग त्या बैठकीच्या नंतर मग आम्ही बैठकीला जाणार आहोत. अजून त्यांची बैठक व्हायची आहे आणि त्यांची बैठक झाल्यानंतर मग आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. राज्यसभेसाठी तुम्ही देखील इच्छुक आहात, तुमचे पक्ष इच्छुक आहे, शिवसेना इच्छुक आहे, काँग्रेस इच्छुक आहे. जर एकीकडे पाहायला गेलं तर तुम्ही विलीनीकरणाची चर्चा मागच्या महिन्याभरापासून सुरू झाल्या होत्या. जर विलीनीकरण झालं तर तुम्ही दादांचं नेतृत्व स्वीकारणार होता. असं जर झालं आणि ही जागा तुमच्याकडे गेली, ती जागा एनडीएकडे जाईल असा देखील आता काही समज काँग्रेसचे नेते आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये झाला असल्यामुळे विरोध हा अविश्वास दाखवतो. आता जर तरच्या गोष्टीवर आता हा पडदा पडलेला आहे. त्यावेळेला दादा काय करणार होते, काय नाही करणार होते, याच्या गोष्टीवर आम्ही आता खुलासा करणं योग्य नाही. परंतु मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये 2029ला स्वतःच्या ताकदीवर उभं करण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक पक्षाचं त्या ठिकाणी काम होतं. त्या प्रकारचं चर्चा, त्याच्या प्रकारचं निर्णय घेण्याची प्रक्रिया आम्ही केली होती. आता दादा गेल्यानंतर तो विषय संपलेला आहे. आता त्या विषयानंतर काय करायचं यातून आम्ही चर्चा करत असताना आता महाविकास आघाडी म्हणून पहिल्यापासून आम्ही होतो. निवडणुकासुद्धा आम्ही एकत्र लढवलेल्या आहेत आणि तशा काही ठिकाणी जर बघितलं असेल नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये अजितदादा गट आणि आम्ही सगळे महाविकास आघाडीतले काही लोक आम्ही एकत्र निवडणूक केलेली आहे. रोहित पवार आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत. अजितदादांच्या न्यायासाठी ही भेट आहे, याच्या पद्धतीनं चर्चा आहे. तुम्ही कसं एकंदरीत बघताय? साधारण काल पण मी सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे. जर एखाद्या कंपनीवर बंदी घातलेली असेल, त्या बंदी घातलेल्या कंपनीच्या संदर्भातून गुन्हा दाखल करावा. काल सभागृहामध्ये सविस्तरपणे FIR का दर्ज केला जावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. तरीसुद्धा FIR होत नसेल तर त्याचा आम्ही आता अल्पकालीन चर्चा स्वीकारलेली आहे, त्यावेळेला चर्चा करू आणि व्यवस्थितपणे सरकारला त्याचं उत्तर. काल CIDने पण सांगितलेलं आहे की आम्ही घातपात आहे का अपघात आहे याच्या बाबतीमधला आम्ही चौकशी करतोय. आता या चौकशीतून निष्पन्न काय होणार, त्याला किती वेळ लागणार, याच्या बाबतीमध्ये सभागृहात चर्चा होईल आणि सरकार त्याचा खुलासा करेल अशी माझी अपेक्षा आहे. काल सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्या निवडीनंतर खरं तर एक पत्रकार परिषद झाली, परंतु ती पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवार यांना बोलूच दिलं गेलेलं नाही. ती पत्रकार परिषद संपूर्ण आटोपली गेली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा सुनेत्रा पवारांवरती दबाव आहे का अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. त्या पत्रकार परिषदेपूर्वी काही कुजबूज जी आहे ती त्यांच्या नेत्यांची समोर सुद्धा आलेली आहे. या बाबतीमध्ये मी बोलणार नाही, कारण ती पत्रकार परिषद आणि ती निवड ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुखांची होती. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहे. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्याप्रमाणे पक्षाची सहकार्य होईल अशी अपेक्षा आहे. पण जी कुजबूज आणि ते बघितल्यानंतर मला वाटतं त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना का बोलून दिलं गेलं नाही याच्या बाबतीमध्ये त्यांच्या नेत्यांना त्यांच्याबरोबर प्रश्न विचारला. या सगळ्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये सुनील तटकरेंचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये देखील सुनील तटकरेंनी खरं तर एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे की
काही जण सांगतात की दादांचा सीसीटीव्ही तपासा म्हणून म्हणतात, भेटीगाठी कोणासोबत मीटिंग झाली असे म्हणतात, बोलताना भान ठेवा कोणाविषयी काय बोलतात म्हणून अशा पद्धतीचा रोग जो आहे तो तुमच्या नेत्यांवरती सुनील तटकरेंनी ठेवलेला आहे. खरं तर अजित पवारांनी या सगळ्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या. आता अजित पवारांनाच खोटं पाडण्याचं काम सुनील तटकरे करतात. मी मागेही सांगितलं, ज्या घटना घडल्या त्या सत्य सांगितलेलं आहे. सत्य स्वीकारण्याची तयारी प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. तशा प्रकारची तयारी दुर्दैवाने कोण करत नसेल, त्यांचा हेतू काय याची मला कल्पना नाही. पण बैठका झाल्या होत्या, त्याचे पुरावे आम्ही देण्यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा मान्य केलं, त्यांच्या आमदारांनी मान्य केलं. आता या विषयासंदर्भामध्ये परत चर्चा करायची नाही अशी आमची भूमिका आहे. पण तरीसुद्धा सातत्याने आम्ही काहीतरी चुकीचं सांगतो अशा प्रकारचं चित्र उभं केलं त्याचं चुकीचं आहे. मला वाटतं की आपण ते सुद्धा बैठकीला होते. एका बैठकीमध्ये सुप्रियाताई आणि त्या बैठका झाल्या होत्या, ही सत्य परिस्थिती आहे. असो, आता त्याच्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. शशिकांत शिंदेजी, हाच प्रश्न उद्भवतोय की आज आपल्यामध्ये अजित पवार नाहीये, परंतु अजित पवारांनी ह्या सगळ्या भेटीगाठी घेतल्या, त्यांनी सीसीटीव्ही त्यांचे फुटेजेस होते, हे सगळं काही जरी मान्य केलं तरी अजित पवारांना खरं तर खोट्यात पाडण्याचं काम त्यांच्याच पक्षातले नेते मंडळी करतात. काय आता हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा ना, नाहीतर समोरासमोर आम्हाला एका ह्याच्यावर मीडियाच्या समोर उभं करा, तेव्हा आम्ही समोरासमोर चर्चा करू, त्यावेळेला सत्य काय ते बाहेर येईल. आता असं आहे की त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही काय करायचं ते आम्ही सांगितलं होतं. आम्ही सांगितलं होतं की अजितदादांच्या बरोबर बैठका झाल्या होत्या का झाल्या होत्या, आम्ही चिन्हावर लढवली का एकत्र दिल्या, एकत्र चिन्हावर लढवतात असताना आम्हाला एबी फॉर्म दिले का दिले. आता याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आता मला वाटतं की आम्ही आमच्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे. हा, शालेय बसमध्ये एका लहान मुलीवरती अत्याचार झालेला आहे. पुन्हा एकदा राज्यातली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. खरं सांगू, ज्या वेळेला या घटना घडल्या त्या वेळेला पूर्णपणाने कठोर नियम, कठोर कायदे करण्याचा निर्णय झालेला असताना सुद्धा त्या अशा प्रकारच्या घटना घडत असेल तर हा सरकारचा फेल्युअरपणा आहे. एखादा निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी जर ती शिक्षण संस्था, त्याचबरोबर RTO, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट जर त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नसेल, त्याचं ऑडिट करत नसेल, तर हा सरकारचा फेल्युअरपणा, याला जबाबदार सरकार आहे. शशिकांत शिंदे जी, कल आपकी मीटिंग हुई पहले कांग्रेस के साथ, कि कल आप रात को बताया जाता है कि शरद पवार साहब से मिले, अब तक हल नहीं निकला है कि राज्यसभा सीट लड़ेगा कौन? पवार साहब से मेरी मीटिंग नहीं हुई है, लेकिन कांग्रेस के कुछ सदस्य और प्रांताध्यक्ष के साथ हम लोग ऐसे ही बैठे थे. जो विधिमंडल के कामकाज के बारे में हमारी मीटिंग हुई थी, तभी थोड़ी सी बात हुई है. वो भी उनके तरफ से बात करेंगे, हम भी हमारे तरफ से बात करके उसमें एक मत से कुछ कैंडिडेट एक ही देने की कोशिश करेंगे. कांग्रेस की तरफ से कहा जा रहा है कि 2022 में जब राज्यसभा का चुनाव हुआ था तब 4 सीटों में से 2 सीटें एनसीपी को दी गई थी. अब एनसीपी चुनाव ना लड़े, कांग्रेस का समर्थन करेगा. अगर वहाँ पे पवार साहब का नाम हम लोग ने लिया है, उसके बारे में एक मत होगा तो फिर कुछ कठिनाई नहीं होगी. अगर उसके बारे में चर्चा करने के लिए और 2-4 दिन है ना, 6 तारीख को इलेक्शन है, हम लोग देखते हैं क्या करना है. चर्चा हुई है पवार साहब के साथ. हमने आज अभी तक पवार साहब से बात नहीं की है. हम हमारे तरफ से कोशिश कर रहे हैं. वो कोशिश करने के बाद जो कुछ यहाँ पे डिस्कस होगा, उसके बाद उनके भी हाईकमांड है, प्रेस सेक्रेटरी है, उनके साथ वो लोग बात करेंगे, फिर हम लोग तय करेंगे. धन्यवाद.